12 मार्च रोजी दुपारी पोहण्यासाठी निघालेल्या आणि दगडखानेच्या पाण्यात बुडालेल्या यशच्या शोधकार्यात तिसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अपयश आलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील श्रीहर्ष उपाख्य यश श्रीहरी हब्बू हा जिल्हा परिषद शाळेचा चौथीतील विद्यार्थी गुरुवारी 12 मार्च रोजी दुपारी पोहण्यासाठी निघालेले त्यांचे काका आणि काकांच्या मित्रांसोबत कासेगाव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील एका दगडखाणीकडे गेला होता। त्याला काठावर बसवून सर्वजण पोहत थोड्या अंतरावर गेले असताना काठावर बसलेला यश पाण्यात पडून बुडाला। प्रारंभी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न झाला, त्यात तो हाती लागला नाही। या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली। गुरुवारी दुपारपासून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली यशची शोध मोहीम सुरू झाली। गेल्या 2 दिवसांपासून पोलीस उपनिरीक्षक घोडके, पोलीस निरीक्षक देशपांडे, PSI डोंगरी तोट, सुपे, तलाठी हुडेवाले, सर्कल माळी, तहसीलदार किरण जमदाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली। कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, ASI बाणेवाले घटनास्थळीच होते। यशच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले, अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रावसाहेब मगर, चालक मिलिंद सुरवसे, फायरमन सचिन लोकरे, राजू चिंता, संकेत कुंभार आणि महेश गेंड हे पाण्यात बुडालेल्या यशचा शोध घेऊ लागले। स्थानिकचे ओंकार भोजने, सचिन गरड यांच्याकडील उपलब्ध कॅमेरे पाण्यात सोडूनही पाहिलं। त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले यांनी त्यांच्याकडील उच्च दर्जाचा कॅमेरा जवळपास 70 ते 80 फुटांवर अधिक खोलवर सोडून पाहिला। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेली शोध मोहीम सकाळी सुरू होते आणि सायंकाळपर्यंत सुरू असते। शनिवारी सकाळपर्यंत यशला शोधण्यात सर्वांना जणू अपयश आल्याचं दिसून आलं। शनिवारी सकाळपासून बोटीच्या मदतीनं अग्निशमन दलाचे जवान यशचा शोध घेत होते। पाण्यात खोलवर गळ सोडूनही पाहिलं जात होतं। त्यांच्या आजवरच्या कामातील अनुभवाच्या अनुषंगानं असलेल्या सर्व शक्यता पडताळून त्याचा शोध घेतला जात असल्याचं सांगण्यात आलं। परवाच्या दिवशी दुपारी 1:30 वाजता या ठिकाणी यश हब्बू कासेगाव येथील इयत्ता 4थीत शिकणारा अल्पवयीन मुलगा पोहण्यासाठी आला होता। सोबत काही तरुण 7-8 जण ते नात्यातले आणि घराजवळची अशी मंडळी होती। ते पोहत असताना 1-2 चक्रा त्याने मारल्या, व्यवस्थित पोहला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। मग नंतर मोठे मुलं पाण्यात पोहत असताना तो कडेला बसलेला होता। ते बसले असताना त्याचा पाय कसा घसरला किंवा तो कसा पाण्यात पडला याचं काय अजून कळालेलं नाही, पण तो पाण्यात पडल्यानंतर बुडाला आहे आणि नंतर अद्यापर्यंत त्याचा शोध लागलेला नाही। आता 3रा दिवस आहे। त्या दिवशी घटना घडली त्यावेळेस ताबडतोब सोलापूर अग्निशमन विभागाची गाडी, त्याचे जवान या ठिकाणी उपस्थित झाले। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ढोले साहेब आणि त्यांची टीम ही सुद्धा या ठिकाणी ताबडतोब हजर झाले। त्यानंतर काही गावकरीसुद्धा मदतीला होते। त्यांच्या मदतीनं परवा दिवशी आणि काल दोन्ही दिवस आपण आपत्कालीन बोटीच्या माध्यमातून त्याचबरोबर कॅमेरा वगैरे टाकून आपण बघितलं, पण अद्याप काही शोध लागला